सांगली ते कौटुंबिक वादावादीतून मल्लेश मुताप्पा अनाप घोळ वय 48 राहणार हसनी आश्रम श्रीरामनगर सांगली आणि त्यांच्या पत्नी चौघांनी लाकडी फळी खुर्चीने मारहाण केल्याची घटना घडली। संशयित सुवर्ण आप्पासाहेब जीरकलंगी, आकाश आप्पासाहेब जीरकलंगी, राकेश आप्पासाहेब जीरकलंगी आणि आरती सर्वजण राहणार गजराज कॉलनी विश्रामबाग यांच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, फिर्यादी मल्लेश यांच्या पत्नी शोभा या त्यांची भावजय ज्योती धन्याळे हिला काहीतरी बोलल्या असल्याचा गैरसमज झाला होता। तो दूर करण्यासाठी शोभा या ज्योतीकडे बुधवारी रात्रीच्या सुमारास गेल्या। त्यावेळी ज्योती हिने त्यांची मैत्रीण सुवर्णा जीरकलंगी हिला बोलावून घेतले। यानंतर सुवर्णा हिने शोभा यांच्याशी वाद घातला। तू मला मारणार आहेस का असे म्हणून शोभा यांना शिवीगाळ केली। यावेळी पती मल्लेश यांनी सुवर्णा हिला शिवीगाळ न करण्याविषयी सांगितले। यामुळे चिडलेल्या सुवर्णा, आकाश, राकेश आणि आरती यांनी बांधकामाच्या लाकडी फळ्यांनी तिचे तसेच प्लास्टिकच्या खुर्चीने मल्लेश यांच्या डोक्यात तसेच शोभा यांच्या हातावर मारले। तसेच लाथाबुक्यांनी मारहाण केली। मारहाणीत मल्लेश हे गंभीर जखमी झाले आहेत। या प्रकरणी पोलिसात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। स्वयंसिद्धी न्यूजसाठी अभय वाळकुंजे, सांगली।